नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका नवीन विषयाविषयी. तो विषय आहे लग्न. लग्न म्हणजे काय? संसार करणं. संसार कोण करतं? संसारात कोण असतं? तर मुलगा असता आणि मुलगी असते, स्त्री असतो, पुरुष असतो. तर स्त्री आणि पुरुष यांचं लग्न कधी होतं? तर स्त्री पुरुष यांचं लग्न जेव्हा त्यांचं वय, त्यांचं शिक्षण आणि त्यांचं पगार या गोष्टी मिळाल्या, तर हे लग्न उत्कृष्ट प्रकारे एक संसारात कन्वर्ट होऊ शकतं. तर आपण बघितलं लग्न. तर लग्नामध्ये आपल्याला प्रामुख्याने वयाचा डिफरन्स असतो. वयात मुलगा जास्त वयाचा आणि मुलगी त्यापेक्षा कमी 2-3 वर्षांनी असली तरी चालते. पण 8 ते 9, 10 वर्ष असा गॅप शक्यतो ठेवत नाही लग्नामध्ये. दुसरी गोष्ट आपण बघतो ते शिक्षण. शिक्षण हे साधारणपणे ग्रॅज्युएशन धरलं जातं. ग्रॅज्युएशन किंवा उच्च पदस्थ असला तरीही काही फरक पडत नाही. उलट आजकालची रिक्वायरमेंट झाली आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन असला तर त्याला जास्त रिक्वायरमेंट असते. तर थर्ड गोष्ट म्हणजे पगार. पगार पाणी ज्याचा जास्त असतो अशा व्यक्तीचं लग्नाचे चान्सेसही जास्त बनलेले असतात. त्यामुळे उच्च शिक्षित अनुभव असणारा, रोजगारामध्ये अनुभव असणारा आणि ज्याचा पगारसुद्धा चांगला असेल अशा व्यक्तीला जास्त प्राधान्य दिलं जातं. नॉर्मली जेव्हा एखाद्या कास्टमधून एक मुलगा आलेला असतो आणि त्याची कास्टवर तो फॉर एक्झाम्पल OBCमध्ये एखादा व्यक्ती केश कर्तनालय चालवत असेल तर त्याचा पगार पाणी या गोष्टीही साधारणपणे जास्त असल्या तरी त्याला शक्यतो कमी अ, कमी रँक दिला जातो. का? तर शिक्षण त्याचं कमी असू शकेल किंवा तो खेडेगावात राहत असेल अशा प्रकारे, त्यामुळे त्या मुलाचं लग्न व्हायला थोडासा वेळ लागत असतो. तरी काही टेन्शन घेण्याची गोष्ट नसते, पण कारण काळांतराने त्याचंही लग्न होऊ शकतं. थँक्यू.